महाराष्ट्रामध्ये अप्रत्यक्ष हिंदी सक्तीचा निर्णय घेण्यात आलेला आहे। पहिली ते 5वीच्या विद्यार्थ्यांसाठी हिंदी तृतीय भाषा करण्यात आलेली आहे। राज्य सरकारने पुन्हा अप्रत्यक्ष हिंदी सक्तीचा आदेश काढलाय। पालक संघटना आणि मनसेच्या विरोधामुळे आधी हिंदी सक्तीच्या निर्णयाला स्थगिती देण्यात आलेली होती, मात्र राज्य सरकारने पुन्हा एकदा हिंदी सक्तीचा अप्रत्यक्ष निर्णय काढल्याचं समोर आलंय। तर हिंदी सक्तीचा अप्रत्यक्ष आदेश पहिली ते 5वीच्या विद्यार्थ्यांसाठी हिंदी तृतीय भाषा निवडता येणार। 17 जूनच्या GR नुसार मराठी इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये हिंदी तृतीय भाषा असेल। शाळांमध्ये शिक्षक उपलब्ध नसल्यास ऑनलाईन देखील हिंदी शिकवता येणार। विद्यार्थ्यांनी हिंदीऐवजी आणखी कोणत्या भाषेला प्राधान्य दिलं तरी ती भाषा शिकवली जाईल, मात्र किमान 20 विद्यार्थ्यांनी हिंदी व्यतिरिक्त अन्य भाषा निवडणं बंधनकारक असणार। हिंदी व्यतिरिक्त अन्य भाषा निवडण्यासाठी 20 विद्यार्थ्यांची अट चुकीची असल्याचा आरोप। त्यामुळे राज्य सरकारने अप्रत्यक्षपणे हिंदी सक्ती केल्याचाही विरोधकांचा आरोप आहे। फडणवीसांनी पुन्हा एकदा माय मराठीच्या छातीत सुरा भोसकून घात केला। हिंदी सक्तीवरून काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी ही टीका केली आहे। हिंदीची सक्ती रद्द केल्याचं सांगून जनतेची फसवणूक केली असं सुद्धा सपकाळ यांनी म्हटलेलं आहे। मराठी भाषा, मराठी अस्मिता, मराठी माणूस यांना संपवण्याचं भाजपचं कारस्थान असल्याचा आरोप हर्षवर्धन सपकाळ यांनी केलेला आहे। शिंदे अजित पवारांची निष्ठा महाराष्ट्राची, मराठी माणसांशी नाही असं सुद्धा सपकाळ यांनी म्हटलेलं आहे। भाजपचा एक राष्ट्र, एक भाषा, एक संस्कृतीचा अजेंडा महाराष्ट्राच्या मुळावर उठलाय असंही त्यांनी म्हटलंय। दरम्यान हर्षवर्धन सपकाळ यांनी नेमकी काय एक्सपोस्ट केली आहे ती आपण पाहूयात। फडणवीसांनी पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या आणि माय मराठीच्या छातीत सुरा भोसकून घात केला। तिसरी भाषा म्हणून हिंदीची सक्ती रद्द केली असं सांगून जनतेची फसवणूक केली गेली। भाजपचा महाराष्ट्रद्रोही अजेंडाच असून हे मराठी भाषा, मराठी अस्मिता आणि मराठी माणूस यांना संपवण्याचं कारस्थान आहे। फडणवीस, शिंदे, अजित पवारांची निष्ठा ही महाराष्ट्राशी, मराठी माणसांशी नाही, दिल्लीश्वरांशी आहे हेच यातून स्पष्ट होतं। बाळासाहेब ठाकरेंचं नाव घेणाऱ्या शिंदेंच्या सेनेकडेच शिक्षण खातं असून त्यांनी शिवसेनेच्या पाठीत खंजीर खुपसला, मराठीचा खून पाडण्याची सुपारी घेतली। अजित पवार सत्तेसाठी इतके लाचार आहेत की त्यांना महाराष्ट्र, मराठी भाषा, मराठी माणूस जगले काय मेले काय याच्याशी काही देणं घेणं नाही। फक्त आपल्याला अर्थ खातं मिळावं हेच अजित पवारांचं धोरण आहे। संघ आणि भाजपचा हा एक राष्ट्र, एक भाषा, एक संस्कृतीचा अजेंडा महाराष्ट्राच्या मुळावर उठला असून तो झुगारून दिल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही। या संदर्भात प्रतिनिधी निखिल चव्हाण जोडले गेलेले आहेत। निखिल, खरं तर महत्वाचा हर्षवर्धन सपकाळ यांनी ही टीका केलेली आहे। निखिल, नक्कीच माधुरी, आपण पाहिलं तर या संपूर्ण प्रकरणामध्ये जो शिक्षण विभागाकडून GR काढण्यात आलेला होता तो म्हणजे हिंदी सक्तीचा, तो मनसे आणि काही पक्ष आहेत त्यांच्या वारंवार या ठिकाणी होणाऱ्या आंदोलन तसेच त्यांच्या मागणीनंतर राज्य सरकारने हा निर्णय मागे घेतला। परंतु काल हा GR पुन्हा एकदा काढण्यात आला आणि त्याच्यामध्ये पहिली ते 5वी जी तिसरी भाषा आहे ती म्हणजे हिंदी निवडण्यासंदर्भात जो GR आहे तो काढण्यात आलेला आहे। परंतु यामध्ये बदल करण्यात असा आलेला आहे की जर हिंदी तुम्हाला म्हणजे शिकायची नसेल तर दुसरी भारतातली कुठलीही भाषा ती तुम्ही शिकू शकता आणि त्याच्यासाठी 20 पेक्षा जास्त विद्यार्थ्यांची संख्या असणं तेवढंच गरजेचं आहे। म्हणजे अप्रत्यक्ष काय तर या ठिकाणी हिंदी भाषा आहे ती महाराष्ट्रामध्ये वापरली जाईल आणि ती शिकवता येईल आणि तीच भाषा आहे ती शिकण्यासाठी या ठिकाणी म्हटण्यात येईल असं देखील अनेक जणांचा आरोप आहे तो आता होतोय। त्यामध्ये हर्षवर्धन सपकाळ यांनी देखील जी एक्सपोज करून माहिती दिली आणि त्यांनी सर्व पक्षातील म्हणजे सरकारमधील 3ही पक्ष आहेत त्यांच्यावरती एक घणाघात घातलेला आहे। मग देवेंद्र फडणवीस असतील, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांना त्यांनी उद्देशून म्हटलेलं आहे की अनेक वेळा तुम्ही सांगितलेलं आहे की या ठिकाणी मराठीवरती अन्याय होणार नाही, मराठी माणसांसाठी आम्ही उभा राहतोय, मराठी भाषेसाठी उभे राहतोय, तर मग हिंदी सक्ती का असा सवाल या आधी देखील त्यांनी विचारलेला होता आणि त्यानंतर आज त्यांनी या एक्सपोज म्हणून नक्की जाब हा विचारलेला आहे। त्यामुळे आता काल जो GR झालेला आहे त्याच्यानंतर आज
नक्की काय या संपूर्ण प्रकरणात पडसाद उमटत आहेत हे देखील पाहणं तेवढंच महत्त्वाचं ठरणार आहे। तर यामध्येच अनेक पक्षांचा हिंदी सक्तीसाठी आहे तो विरोध या ठिकाणी आपल्याला आधी पाहायला मिळालेला होता आणि त्यानंतर आता देखील असाच विरोध आहे तो कायम राहतोय का याच्यावरती नक्की पालक संघटनांचं काय म्हणणं आहे हे देखील पाहणं तेवढंच महत्त्वाचं राहील। नक्कीच निखिल, धन्यवाद। तर मराठी भाषा अभ्यास केंद्राचे अध्यक्ष दीपक पवार यांनीही या निर्णयाला विरोध केलेला आहे। मराठी भाषा अभ्यास केंद्राचे अध्यक्ष दीपक पवार यांनीही या निर्णयाला विरोध केलेला आहे। 17 जूनच्या GR नुसार मराठी इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये हिंदी तृतीय भाषा असेल। शाळांमध्ये शिक्षक मराठी जन हो सरकारनं हिंदी सक्ती मागे घेतली नाही। मुख्यमंत्री शिक्षण मंत्र्यांनी आपली फसवणूक केली आहे। मराठी पण टिकवायचं असेल तर निकराचा विरोध करावा लागेल। तर मराठी भाषा केंद्राचे दीपक पवार आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। खरं तर अप्रत्यक्ष हा हिंदीचा निर्णय घेतल्याचं पाहायला मिळतंय। हा अप्रत्यक्ष हिंदीचा निर्णय नाही घेतलाय, त्या शासन निर्णयाचं किंवा शुद्धीपत्रकाचं शीर्षकच इयत्ता 1ली ते 5वी साठी मराठी आणि इंग्रजी माध्यमाच्या राज्य मंडळाच्या शाळांमध्ये हिंदी भाषेच्या अनिवार्यतेबाबत असं त्यांनी म्हटलंय। म्हणजे त्यांना अनिवार्य हा शब्द माननीय मुख्यमंत्र्यांनी आणि शिक्षण मंत्र्यांनी जरी अनिवार्य असणार नाही असं म्हटलं तरी सुद्धा या शासन निर्णयातच अनिवार्यतेचा उल्लेख आहे, हा पहिला मुद्दा। आणि या शुद्धीपत्रकामध्ये त्यांनी असं म्हटलंय की हिंदी ही सर्वसाधारणपणे तृतीय भाषा असेल। म्हणजे आधीच्या शासन निर्णयात त्यांनी अनिवार्यपणे तृतीय भाषा असेल असं जे म्हटलं होतं तो शब्द वगळून तो शब्द गाळून त्याच्याऐवजी सर्वसाधारणपणे तृतीय भाषा होईल एवढं म्हटलंय। पण याचा त्याच्या पुढचं वाक्य त्यांनी असं म्हटलंय की 20 पेक्षा जास्त मुलांनी इयत्ता निहाय त्यांची तेवढी संख्या असली पाहिजे इतर भाषा शिकण्यासाठी। म्हणजे ज्या शाळांमध्ये म्हणजे अनेक शाळा अशा आहेत की जिथे पटसंख्या 20 नाहीये, अनेक शाळांमध्ये 1 किंवा 2च शिक्षक सगळ्या मुलांना शिकवत आहेत। अशा परिस्थितीमध्ये त्या मुलांना दुसरी भाषा मागण्याचं धाडस राहील का मुलांना आणि त्यांच्या पालकांना? आणि समजा मुलांनी आणि पालकांनी एखादी दुसरी भाषा मागितली तर ती शाळा तो विषय शिकवण्यासाठी सरकार कुठून शिक्षक आणणार आहे? म्हणजे जो माणूस आज मराठी शिकवतोय उद्या हिंदी शिकवणार आहे, त्याच माणसाला तुम्ही परवा तमिळ शिकवायला लावणार आहात का? त्याच्या पुढे सरकार असं म्हणतं की सदर भाषा ऑनलाईन पद्धतीने शिकवता येईल। महाराष्ट्रात अशा हजारो शाळा आहेत की जिथे साधी फोनची व्यवस्था नाही, वायफाय असण्याची शक्यता नाही। अशा शाळांमध्ये तुम्ही ऑनलाईन शिकवणार म्हणजे काय करणार? तर तो अभ्यासक्रम कुठे मिळणार आहे, कुठे पाहता येईल हे तुम्ही त्याची लिंक पालकांना पाठवून देणार आणि त्याच्यानंतर त्या लोकांनी आपल्या सोयीनं ती भाषा शिकायची आहे। म्हणजे सरकारनं तिसऱ्या भाषेची सक्ती तर ठेवलीच आहे, हिंदीच त्यांना शिकवायची आहे आणि त्यांच्या हिंदी हिंदू हिंदुस्तान या कथनाचाच आणि उत्तर भारतीयांच्या हिंदी शिक्षकांच्या रोजगार हमी योजनेचाच हा पुढचा टप्पा आहे। 16 एप्रिल पासून 17 जून पर्यंत 2 महिने घेतलेत त्यांनी मराठी समाजाची दुसऱ्यांदा फसवणूक करण्यासाठी। पहिली गोष्ट आपण सगळ्यांनी कार्यकर्ते आणि राजकीय पक्षांनी केली पाहिजे ती म्हणजे या शासन निर्णयाची होळी केली पाहिजे। सगळ्या राजकीय पक्षांनी कार्यकर्त्यांनी एकत्र आलं पाहिजे आणि सरकारला कोणत्याही परिस्थितीत जर आपण निकराचा विरोध केला नाही तर यांना महाराष्ट्र ही हिंदुत्वाची प्रयोगशाळा करण्याचं जे यांचं व्यापक कारस्थान आहे त्या कारस्थानाला आपण निद्रिस्त समाज म्हणून बळी पडू याबद्दल माझ्या मनात काहीच शंका नाही। नक्कीच सर, धन्यवाद आपण दिलेल्या सर्व माहितीसाठी।